बोरिवलीत घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे आणि ती एक धोक्याची घंटा देखील आहे। एका आपल्या हिंदू मुलीला मुद्दामून एका दुसऱ्या धर्माच्या मुलाने प्रेमात अडकून त्या मुलीसोबत एका स्वरूपाचं करार केलं, ज्या करारातनं ती बाहेर पडू शकणार नाही हा त्या मागचा हेतू असून त्या मुलीला दिशाभूल करून तिच्यावर दबाव आणून अशा स्वरूपाचं करार करण्यात आलं आहे का हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो। याचं कारण असं की अद्यापपर्यंत ती हिंदू मुलगी समोर आलेली नाही। त्या कराराची प्रत तिने आई वडिलांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा स्वरूपाचं हे कट कारस्थान दिसतंय, जेणेकरून मुद्दामून हिंदू मुलींना दिशाभूल करायचं, त्यांच्यावरती दडपण आणायचं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा। अशा स्वरूपाचं हे जे कट कारस्थान आहे ते आपण उधळून टाकलं पाहिजे। कारण हा जरी दोन लोकांमधला करार असला तरी एखादा करार जर तो दिशाभूल करून किंवा दडपण आणून किंवा प्रेशर आणून फोर्स आणून कोर्स करून जर करण्यात येत असेल तर तो करार ग्राह्य धरला जात नाही, कायद्याच्या कसोटीत तो मानला जात नाही। त्यामुळे या मुलीवरती कुठलंही दडपण होतं का याची शहानिशा करणं खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की निश्चित आई वडिलांनी या प्रकरणात पोलिसांकडे दाद मागितलेली आहे। पोलिसांनी याच्यात लक्ष घालावं आणि योग्य तो तपास करावा, जेणेकरून या हिंदू मुलीला त्या कचोटीतून त्या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढता येईल।